नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,36,089 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। परंतु याच्या निकषामुळे बरेचसे जे कुटुंब आहे ते अपात्र ठरत होते। तर या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या अटी व शर्ती आहेत त्या आता शिथिल करण्यात आलेल्या आहे। तर आता यावर्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 13,29,678 घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। असे एकूण 20 लाख घरे जे आहे ते बेघरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशी घोषणा कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे। तर या अटी व शर्तीमध्ये शिथिलता आणल्यामुळे बरेचसे जे अपात्र कुटुंब होते ते देखील आता पात्र होणार आहे। तर कोणत्या अटी व शर्ती आहे ज्यामध्ये आता शिथिलता देण्यात आलेली आहे, चला आपण पाहूया। यापूर्वी फोन व दुचाकी असलेल्यांना घरे मिळत नव्हती, मात्र आता अशांनाही घरे मिळणार आहे। तसेच ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 10,000 रुपये असायचे यांचाही समावेश या योजनेत केला जात नव्हता। आता ही मर्यादा 15,000 रुपये प्रति महिना केली आहे। म्हणजेच काय, तर ज्यांचं उत्पन्न हे 15,000 प्रति महिना असेल ते देखील आता या योजनेमध्ये बसू शकतात। तर 5 एकर कोरडवाहू व 2.5 एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही ही योजना लागू करण्याचा निर्णय आता शिवराज सिंग चौहान यांनी घेतलेला आहे। तर या अटी व शर्ती शिथिल करण्यामुळे आता बरेचसे बेघर जे आहेत ते या योजनेकरता आता पात्र होणार आहे। तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हा मोठा एक बदल आता करण्यात आलेला आहे आणि या बदलबाबत तुमचे काय मत आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।